वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत 50 पसंतीक्रम संदर्भात। ॲक्च्युअली 50 पसंतीक्रम जे आहे म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 50 पसंतीक्रम आहे आणि विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा 50 पसंतीक्रम आपल्याला सद्यस्थितीमध्ये शिक्षक भरती 2025 मध्ये जे आहेत सद्यस्थितीमध्ये। आता याच्यामध्ये खरोखर बदल होणार आहे का, त्या संदर्भात बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, सर्व गोष्टींबद्दल बोलणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल ऑल सेट करा, जेणेकरून तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, ॲक्च्युअली सद्यस्थितीमध्ये संच मान्यता जी आहे पूर्ण होते, अंतिम टप्प्यामध्ये काम आहे, लवकरच पूर्ण होईल। आणि रिक्त आकडेवारी जी आहे शिक्षक समायोजन झाल्यानंतर रिक्त आकडेवारी सुद्धा लवकरच समोर येणार आहे। पुढच्या महिन्यामध्ये कदाचित आपल्याला जाहिराती पवित्र पोर्टलला येताना दिसू शकतात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे पसंतीक्रम संदर्भात, म्हणजे जाहिराती जर आल्या तर जाहिराती आल्यानंतर आपल्याला जाहिरातींना पसंतीक्रम द्यावे लागतील। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली ही आहे की पसंतीक्रम सद्यस्थितीमध्ये किती आहे, तर सद्यस्थितीमध्ये पसंतीक्रम आहे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 50 पसंतीक्रम एका उमेदवाराला आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 50 पसंतीक्रम एका उमेदवाराला आहे, त्याच उमेदवाराला। ठीक आहे, आता इथे 50 पसंतीक्रम आपल्याला खरोखर 50 पसंतीक्रमामध्ये सर्व ठिकाणी पसंतीक्रम देता येतात का, नाही। त्याच्या मागचं कारण सांगतो, जागा वेगवेगळ्या ठिकाणच्या येणार आहे किंवा वेगवेगळ्या आस्थापनांच्या जागा येणार आहे। कोणकोणत्या, जिल्हा परिषदेच्या सुद्धा येणार आहे, महानगरपालिकेच्या सुद्धा येणार आहे, नगरपालिकेच्या सुद्धा येणार आहे, नंतर खाजगीच्या सुद्धा येणार आहे, त्याच्यामध्ये अंशतः अनुदानित विनाअनुदानितच्या सुद्धा येणार आहे। आणि सोबत आदिवासी विभागाच्या सुद्धा जागा येतील आणि समाज कल्याणच्या ज्या शाळा आहेत त्यांच्या सुद्धा जागा ज्या आहेत, समाज कल्याण विभागाच्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा येणार आहेत। आणि सोबत अध्यापक विद्यालयाच्या जागा, कला क्रीडा शिक्षक यांच्या सुद्धा जागा ज्या आहेत यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये येणार आहे। आता एक गोष्ट महत्त्वाची विचार करा की महाराष्ट्रामध्ये जवळपास जेवढे जिल्हे आहेत, 36 जिल्हे आहेत जवळपास, या 36 जिल्ह्यामधून आकडेवारी तिथे येणार, झडपीच्या जागा तर येणारच आहे। म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदेच्या जागा थोड्याफार जरी आल्या तरी सुद्धा 50 पसंतीक्रम पुरतात का, तर अजिबात नाही। कारण की तुम्ही या सगळ्यांची जर एकूण आकडेवारी जर बघितली किंवा एकूण आस्थापना जर बघितल्या आणि त्यांची जाहिरातींची संख्या जर बघितली तर ती कितीतरी समोर आहे। म्हणजे जवळपास 100 ते 150 पसंतीक्रम जरी आले विदाऊटसाठी तरी सुद्धा 50 पसंतीक्रममध्ये आपलं भागणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 50 पसंतीक्रम खरोखर बदलणार आहे का आणि बदलू शकतात का, तर सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे 50 पसंतीक्रम सद्यस्थितीमध्ये बदललेले नाही, पण येणाऱ्या काळामध्ये लवकरच शिक्षक भरती 2025-26 मध्ये आता लवकरच जे आहे जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील आणि पसंतीक्रम सुद्धा सुरू होतील। तर त्यावेळेस सद्यस्थितीमध्ये जे आंदोलन झालेलं आहे, आंदोलनामध्ये जी मागणी होती, प्रमुख मागणी 50 पसंतीक्रम जे आहे ते रद्द करून अनलिमिटेड प्रिफरन्स जे आहे ते देण्यात यावे। कारण की जर एखाद्या उमेदवाराला ॲव्हरेज स्कोर जरी असला तरी सुद्धा तो उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणी जो आहे अप्लाय करू शकेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाहिरातींना पसंतीक्रम देईल आणि त्याची निवड होण्याची शक्यता त्यावेळेस जास्त असेल। जर तुम्ही 50 पसंतीक्रम दिले तर निवड होण्याची शक्यता खूप कमी आहे, पण 50 पसंतीक्रमपेक्षा तुम्ही जर सगळ्याच ठिकाणी पसंतीक्रम देऊ शकले तर त्यावेळेस मात्र तुमच्या कोणत्या ना कोणत्या ठिकाणी तुमचा नंबर लागू शकतो। त्याच्यामुळं 50 पसंतीक्रम ही जी अट आहे, तर त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लवकरच 50 पसंतीक्रमासंदर्भात एक महत्त्वाची गोष्ट जी आहे समोर येऊ शकते लवकरच। त्याच्यामागचं कारण सांगतो, ज्यावेळेस युवा विद्यार्थी असोसिएशनचं आंदोलन झालं होतं, तुषारदादा देशमुख आंदोलन केलं होतं, तर तुषार आंदोलन केल्यानंतर तर त्या आंदोलनामध्ये काय झालं, 50 पसंतीक्रम संदर्भात सुद्धा निर्णय जो आहे थोडाफार ज्यावेळेस 50 पसंतीक्रम बदलण्याची गोष्ट केली गेली तर त्यावेळेस शासकीय लेवलवरून 50 पसंतीक्रम जे आहे किंवा अनलिमिटेड प्रिफरन्स जे आहे ते आम्ही देऊ शकणार नाही किंवा ते शक्य होणार नाही, पण मात्र 50 पसंतीक्रम बाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ किंवा ते येणाऱ्या काळामध्ये लवकरच वाढून सुद्धा मिळू शकतात। त्याच्यामुळं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की जर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर असं वाटलं की 50 पसंतीक्रम नाही, त्याच्यापेक्षा थोडे जास्त वाढून मिळाले तर त्यावेळेस त्याच्या मागचं कारण जे आहे हे आहे, म्हणजे सद्यस्थितीमध्ये अपडेट अशी आहे की 50 पसंतीक्रम जे आहे त्याच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे शक्यतो। कारण की जास्तीत जास्त चान्सेस आहे की त्याच्यामध्ये वाढ होणार आहे, अनलिमिटेड नाही होणार पण त्याच्यामध्ये वाढ नक्की होण्याची शक्यता जास्त आहे। त्याच्यामुळे जे आहे शिक्षक अभियोगधारक किंवा जे शिक्षक भरतीसाठी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे। कारण की 50 पसंतीक्रमामध्ये जर वाढ झाली, जर पसंतीक्रम वाढून आले तर त्याऐवजी वाढलेली जी संख्या असणार आहे त्याचा फायदा प्रत्येक सामान्य अभियोगधारक जे आहेत त्याला होणार आहे। त्याच्यामुळं ही महत्त्वाची माहिती होती। आणि आता जर समजा 50 पसंतीक्रम वाढून आले तर त्याचा फायदा कसा होईल, तर एखादा उमेदवार ज्याचा स्कोर चांगला आहे तो जर समजा 50 पसंतीक्रममध्ये तो लागू शकतो, पण एखादा उमेदवार ज्याचा स्कोर नॉर्मल आहे किंवा ॲव्हरेज स्कोर आहे किंवा कमी स्कोर आहे, तर असे उमेदवार सुद्धा जे आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या आस्थापनांना जाहिरातींना पसंतीक्रम देऊ शकतात। सर्व ठिकाणच्या जाहिरातींना किंवा जास्तीत जास्त जाहिरातींना पसंतीक्रम देऊ शकतील। आणि जर जाहिरातींना जास्त पसंतीक्रम दिले तर तुम्हाला सिलेक्ट होण्याचे चान्सेस किंवा निवड होण्याची शक्यता सुद्धा जास्त तयार होते।
पहिल्यापेक्षा. कारण की जर तुम्ही पहिले अगोदर 50% निकम दिले असते तर त्यावेळेस तुमची निवड होण्याची शक्यता थोडी कमी होती. पण जर वाढून 50% निकम आले तर त्यावेळेस मात्र निवड होण्याची शक्यता जी आहे किंवा निवड होण्याची चान्सेस वाढू शकतात. त्याच्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट होती आणि लवकरच तुम्हाला जे आहे या संदर्भात नवीन एक अपडेट जे आहे ती पाहायला मिळणार आणि त्या संदर्भात जे आहे लवकरच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काही अपडेट जे आहे ते पाहायला मिळू शकतात. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि ही महत्त्वाची माहिती होती. आय होप हा जो व्हिडिओ किंवा ही जी माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच नोटिफिकेशन बिल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तुमचा जो अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.